स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, तर 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार। दुबार मतदारांच्या संदर्भात निवडणूक आयोग अलर्टवर। दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार। दुबार मतदारापुढे डबल स्टारचं चिन्ह दिलं जाणार। सांगलीतल्या इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर। महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शासनाकडून या संदर्भातली अधिसूचना जारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या 42 याचिकांपैकी पहिल्या 4 याचिका हायकोर्टानं फेटाळल्या। उर्वरित याचिकांवर गुरुवारी सुनावणी। पैलवान सिकंदर शेखला जामीन मंजूर। गुर्जर टोळीशी संबंध आणि अवैध शस्त्र तस्करी केल्याचा सिकंदरवर गंभीर आरोप। पुण्यामध्ये तिघांकडून तरुणाची हत्या, जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती। तर पुण्यातील नव्यानं उदयास येणाऱ्या माया टोळीचं हे सगळं कृत्य। लोकशाही मराठीच्या बातमीचा पुण्यामध्ये दणका। सकाळच्या सत्रामध्ये न सादर झालेल्या पुण्यातील उर्दू शाळेत वंदे मातरम समूहगीत अखेर दुपारी सादर। मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचं आयुष्य धोक्यात। कचरा वेचक गाड्यांची दुरावस्था, गाड्यांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण, उपस्थित सवाल। पहा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट दिवसभर। कचरा संकलनामध्ये घोटाळा, कागदावर 3 वेळा कचरा संकलन दाखवत प्रत्यक्षामध्ये केवळ एकदा मुंबईमध्ये फिरते कचरा संकलनाची गाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।